बिग बॉसचा गेम हा पुढे चाललेला आहे तसं प्रत्येकाच्या डोक्यात असणारं गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी असेल ते बदलताना दिसतंय आणि डीपीच्या डोक्यात सुद्धा असंच काहीसं चाललेलं आहे। त्याच्यामुळे तो स्वतःला बी ग्रुप पासून वेगळं ठेवतोय। त्यामुळे सगळेजण इकडे टेन्शनमध्ये आहेत की नेमकं काय घडलेलं आहे, आपलं काय चुकलेलं आहे। चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन चाललं आहे। तर इथे अभिजित आणि अंकिता हे झोपलेले असतात, तेवढ्यात तिकडे पॅडी येतो आणि अभिजित सांगतो की यांचं आणि डीपीचं काल खूप वाजलेलं आहे। तर ज्यावेळेस पॅडी विचारतो त्यावेळेस अंकिता सांगते एवढं नाही पण नॉर्मल, मी त्यांच्याशी बोलायला जाते पण ते माझ्याशी उद्धटच बोलतायत, मला कळत नाहीये काय झालं। मला असं वाटतं की जो कॅप्टन्सीचा टास्क झाला त्यांना मला कॅप्टन बनवायचं होतं पण सूरजला कॅप्टन बनवलं सगळ्यांनी, म्हणून त्यांचा राग आहे। पण नंतर त्यांनी सूरज कॅप्टन झाल्यावरती त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, त्याला ॲप्रिशिएट केलं, कौतुक केलं, त्यामुळे माझा हा मुद्दा क्लिअर झाला की असं नाहीये। मग मी त्यांना म्हटले की तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते चला आधी ते बोलूया। पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही मी जे केलं ते शेवटचं आहे, आता मला यांच्याशी काही बोलायचं नाही। म्हणजे त्यांचा उद्धटपणा संपतच नाही। तर पॅडी सांगतो की आता तू थोडं शांत राहा, कारण आता ते तुला म्हणालेत ना आता जर वाजलं तर खूप घाणेरड्या लेवलचं वाजेल, मग अशा गोष्टी नको, आजच्या दिवस शांत राहा, जरासा शांत झाल्यावर बघू काय होते। त्यावरती अंकिता सुद्धा म्हणते की आता मी शांतच आहे पण मला कळतच नाहीये त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, कारण मी तर त्यांना समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते। आणि अभिजित सांगतो की मी पण त्यांना म्हटलं की या बसा, तर त्यांनी फक्त मध्ये कान घातला आणि ते म्हणले मला नाही बसायचं, मी चाललो आता। म्हणजे त्यांना आता इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे का असं इकडे चर्चा आहे। तर पॅडी सुद्धा समजावत असतो की मी पहिल्या राऊंड नंतरच त्यांना समजावलेलं होतं की आता आपण घरचा कॅप्टन सूरजला बनवूया। तर अभिजित म्हणतो हो पहिला राऊंड झाल्यावर मी देखील गेलेलो होतो की यावेळेस आपण सूरजला कॅप्टन बनवायचं। तर अंकिता सांगते मी पण तेच सांगितलं की दादा मला जर सूरजला कॅप्टन बनवलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे ते देखील शांत झाले होते, पण त्यांचं बिनसलं कुठे हेच मला समजत नाहीये। तर अशा प्रकारे धनंजयच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे, त्याच्यामुळे धनंजय पूर्णपणे यांच्याशी उद्धट वागताना दिसतोय। तर तुम्हाला धनंजयच्या वागण्याचा काय फरक जाणवतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।